स्वामींचा संकेत आहे. तुम्ही एका व्यक्तीवर मनापासून विश्वास ठेवला. आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी मेसेज पाठवला. पण त्या व्यक्तीने तुमचा मेसेज पाहण्याचाही गरज समजली नाही. त्यामुळे तुमच्या मनात राग, दुःख आणि प्रश्न निर्माण झाले. स्वामी म्हणतात, जिथे तुमच्या भावनांची किंमत नाही, तिथे स्वतःची किंमत कमी करू नका. योग्य वेळ, योग्य व्यक्ती तुमच्या मनाचा आदर करेल. हा प्रसंग तुम्हाला स्वतःचे मूल्य ओळखण्यासाठी आला आहे. जे तुमच्यासाठी असतील ते तुमच्या शांततेचेही कदर करतील. श्रद्धा ठेवा, स्वामी योग्य न्याय आणि योग्य माणसे तुमच्या आयुष्यात योग्य वेळी आणतील. भक्तांनो, आजचा हा संदेश त्या प्रत्येकांसाठी आहे, ज्यांच्या मनात एक वेदना आहे. तुम्ही एका व्यक्तीला मनापासून जपलं, तिची काळजी घेतलीत, तिच्यासाठी वेळ दिलात, तिच्यासाठी प्रार्थना केलीत. पण जेव्हा तुम्ही तुमच्या मनातील भावना एका संदेशातून व्यक्त केल्या, तेव्हा त्या व्यक्तीने तो संदेश पाहणंसुद्धा गरजेचं समजलं नाही. याच गोष्टीने तुमच्या मनाला खूप दुखवलं आहे. तुम्ही विचार करत आहात, मी एवढा वाईट होतो का? माझ्या भावनांची किंमतच नाही का? माझा संदेश पाहण्यालाही वेळ नव्हता का? स्वामी म्हणतात, तुमचा राग योग्य आहे, पण हा राग तुमच्या मनात कायम ठेवू नका. कारण दुसऱ्याच्या वागण्यामुळे स्वतःची शांतता गमावणे योग्य नाही. कधी-कधी समोरची व्यक्ती मुद्दाम दुर्लक्ष करते. कधी ती स्वतःच्या आयुष्यात अडकलेली असते आणि कधी नियतीच दोन व्यक्तींमध्ये अंतर निर्माण करते. म्हणून प्रत्येक गोष्टीचा दोष स्वतःला देऊ नका. स्वामी सांगतात, तुम्ही ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांच्याकडून फक्त थोडासा आदर आणि उत्तराची अपेक्षा ठेवली. ही अपेक्षा चुकीची नव्हती. पण लक्षात ठेवा, जिथे तुमच्या भावना समजल्या जात नाहीत, तिथे स्वतःला वारंवार सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आज तुमच्या डोळ्यात अश्रू आहेत, पण उद्या त्याच डोळ्यात समाधान असेल. आज तुमचा संदेश दुर्लक्षित झाला असेल, पण उद्या तुमची किंमत ओळखणारी माणसं तुमच्या आयुष्यात येतील. आनंद, भेटीगाठी आणि चांगल्या लोकांचा सहवास होईल. याचा अर्थ असा नाही की जुनी व्यक्तीच परत येईल. याचा अर्थ असा आहे की स्वामी तुमच्या आयुष्यात अशा व्यक्तींना पाठवतील, ज्या तुमच्या भावनांचा आदर करतील. जेव्हा योग्य वेळ येईल, तुमच्या आयुष्यात पुन्हा हसू परतेल. स्वामी म्हणतात, तुमचं मूल्य कोणाच्या उत्तरावर अवलंबून आहे. तुमचं मूल्य तुमच्या चांगुलपणात आहे, तुमच्या श्रद्धेत आहे, तुमच्या प्रामाणिक प्रेमात आहे. जर त्या व्यक्तीला तुमची किंमत समजली नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही कमी आहात. स्वामी प्रत्येकाला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. आज तुम्ही शांत राहा, रागाने निर्णय घेऊ नका, वारंवार संदेश पाठवू नका. स्वतःचा स्वाभिमान जपा. ज्याला तुमची किंमत असेल तो स्वतःहून तुमच्याशी संपर्क करेल आणि जर तो कधीच परत आला नाही, तर समजा स्वामींनी त्यापेक्षा चांगलं काहीतरी तुमच्यासाठी राखून ठेवलं आहे. आजपासून स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी वेळ द्या, स्वामींचं नामस्मरण करा आणि दररोज श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ. माझ्या मनातील वेदना तुम्हाला माहीत आहेत. मला योग्य मार्ग दाखवा आणि योग्य व्यक्ती माझ्या आयुष्यात आणा. विश्वास ठेवा, आजचं दुःख कायमचं नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येते. तसंच तुमच्या आयुष्यातही आनंदाची पहाट येणार आहे. स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. हा संदेश ज्यांच्यापर्यंत पोहोचला आहे त्यांच्यासाठी आज एक महत्त्वाचा संकेत आहे. तुम्ही खूप दिवसांपासून संघर्ष करत आहात. अनेक वेळा लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. तुमच्या प्रयत्नांची थट्टा केली. काहींनी तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला. पण तरीही तुम्ही हार मानली नाही. आज स्वामी सांगत आहेत, तुमचा विजय जवळ आला आहे. तुम्ही ज्या लढाईत इतका काळ टिकून राहिलात, त्याचं फळ आता मिळण्याची वेळ आली आहे. तुम्ही मनापासून मेहनत केलीत, रात्री जागून स्वप्नांसाठी प्रयत्न केलेत, अनेकदा डोळ्यात अश्रू आणले, पण कोणालाही दाखवले नाहीत. तुमच्या प्रत्येक अश्रूंची नोंद झाली आहे. तुमची प्रार्थना वाया गेलेली नाही. तुमचा संयम व्यर्थ गेलेला नाही. आता लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतील. जे लोक एकेकाळी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. पण यश आलं म्हणून अहंकार करू नका, कारण ज्यांनी तुम्हाला वर आणलं ते स्वामीच आहेत. आज तुमचं नाव होईल.
तुमच्या कामाचं कौतुक होईल, तुमच्या प्रयत्नांना मान्यता मिळेल. पण हे यश फक्त तुमच्यासाठी नाही, हे यश त्या प्रत्येक क्षणासाठी आहे, जेव्हा तुम्ही हार मानायची ठरवली होती. पण तरीही पुढे चालत राहिलात. काही लोक तुमच्या प्रगतीवर जळतील, काही लोक तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी बोलतील, पण त्याकडे लक्ष देऊ नका. तुमचा मार्ग स्वामींनी ठरवला आहे. कोणीही तो अडवू शकत नाही. जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर चांगली संधी मिळू शकते. जर व्यवसाय करत असाल तर प्रगतीचे चिन्हे दिसू लागतील. जर तुमचं एखादं काम अडकलं असेल तर ते मार्गी लागू शकतं. जर प्रेमाच्या बाबतीत संघर्ष असेल तर तुमच्या मनाचा आदर करणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्याचा संकेत आहे. लोकांचं कौतुक ऐका, पण त्यात हरवू नका. नेहमी नम्र राहा. जिथे पोहोचलात तिथेपर्यंत स्वामींच्या कृपेने पोहोचलात, हे विसरू नका. दररोज स्वामींचं नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्रात मोठी शक्ती आहे. हा मंत्र तुमचा आत्मविश्वास वाढवेल, तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यास मदत करेल. तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. हे तर एका नवीन सुरुवातीचं चिन्ह आहे. म्हणून मेहनत थांबवू नका, श्रद्धा सोडू नका, विश्वास कमी करू नका. कारण स्वामी तुमच्यासोबत चालत आहेत. लवकरच अशी वेळ येईल जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, त्या कठीण दिवसांनीच मला मजबूत बनवलं. आजचा हा संदेश त्या व्यक्तींसाठी आहे जी मनापासून कोणाकडून तरी एका उत्तराची वाट पाहत आहेत. तुमच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तुम्ही एखादा संदेश पाठवला, एखादी भावना व्यक्त केली, पण समोरून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तुमच्या मनात राग, दुःख आणि संभ्रम निर्माण झाला. पण प्रत्येक शांततेचा अर्थ नकार नसतो आणि प्रत्येक उशिरा आलेल्या उत्तराचा अर्थ विसरणेही नसतो. त्याचा संकेत असा आहे की सध्या भावनेमध्ये गोंधळ आहे, गैरसमज वाढले आहेत, काही गोष्टी स्पष्टपणे बोलल्या जात नाहीत. त्यामुळे मनात शंका निर्माण होत आहेत. तुम्ही वारंवार विचार करत आहात, मी काही चूक केली का? माझ्या भावना त्यांच्यासाठी महत्त्वाच्या नाहीत का? पण स्वतःलाच दोष देणे थांबवा. कधी-कधी समोरची व्यक्ती स्वतःच्या आयुष्यातील अडचणींमध्ये अडकलेली असते. कधी तिच्या मनातली भीती असते आणि कधी नियती काही काळासाठी अंतर ठेवते, जेणेकरून दोघांनाही स्वतःची किंमत समजावी. आज कोणावरही रागाने निर्णय घेऊ नका. नातं तोडण्याची घाई करू नका, पण स्वतःचा स्वाभिमानही विसरू नका. जर एखादी व्यक्ती सतत तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष करत असेल, तर त्यामागे धावत राहू नका. जिथे तुमच्या मनाचा आदर नाही, तिथे तुमचा वेळही वाया घालवू नका. तुमच्या आयुष्यात लवकरच एक नवीन बातमी, नवीन संधी किंवा नवीन सुरुवात होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी आधी मनातील दुःख सोडावं लागेल. भूतकाळाला घट्ट धरून ठेवलं तर नवीन आनंदाला जागा मिळणार नाही. दररोज काही मिनिटे शांत बसा, स्वामींचे नामस्मरण करा. मनात फक्त एवढी प्रार्थना करा, श्री स्वामी समर्थ, जे माझ्यासाठी योग्य आहे तेच माझ्या आयुष्यात ठेवा. जे योग्य नाही ते दूर करण्याची शक्ती मला द्या. विश्वास ठेवा, आज जरी उत्तर मिळालं नसलं तरी स्वामी तुमच्या प्रार्थना ऐकत आहेत. आज जरी मन तुटलेलं वाटत असेल तरी उद्या याच अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत व्हाल. स्वामी तुमच्या आयुष्यात योग्य वेळ आल्यावर योग्य माणसं, योग्य संधी आणि योग्य आनंद नक्की आणतील. म्हणून निराश होऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. आणि लक्षात ठेवा, ज्याचं नशीब तुमच्याशी जोडलेलं आहे त्याला तुमच्यापासून कोणीही कायमचं दूर ठेवू शकत नाही. भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला आवडला असेल तर श्रद्धेने कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.